घरकुलासाठी लाच मागणारा रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात. नाशिक जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पुन्हा मोठी कारवाई. प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामासाठी 3,000 रुपयांची लाच घेताना रोजगार सेवक संजय वाघ यांना एसीबीने रंगेहात पकडला आहे. कोपरगाव येवला रोडवरील तहसील कार्यालयाबाहेरील चहाच्या टपरीवर ही सापळा कारवाई करण्यात आली. दरम्यान नाशिक जिल्ह्यात एकाच आठवड्यात झालेल्या 2 एसीबी कारवायांमुळे भ्रष्टाचारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर बोलताना निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक तथा अध्यक्ष जितेंद्र भावे यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अधिक अपडेटसाठी पाहत रहा 24x7 न्यूज रिपोर्ट. विभागीय संपादक भागवत झालटे, चांदवड. या देशात भ्रष्टाचार प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे आणि या राज्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचाराचा प्रचंड धुमाकूळ आहे. उगीचच आपण बिहार, यूपी, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार यांना उगाचच बदनाम करतोय. आपण यांच्यापेक्षा गैरगुजरे झालेलो आहोत आणि नाशिक तर 3ऱ्यांदा नंबर 1 आलेला आहे भ्रष्टाचारामध्ये. आणि सध्या भ्रष्टाचाराचा धुमाकूळ नाशिक जिल्ह्यात सुरू असताना चांदवडमध्ये अँटी करप्शनचे ट्रॅप सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर सक्सेस होत आहे. त्याच्यात योगिता भुये नावाची महिला ही 50,000ची लाच खाताना पकडली, तर संजय वाघ हा 3,000 रुपये लाच खाताना पकडला गेला. हे दोन्ही अधिकारी हे ग्रामीण भागातून आलेले, पण बघा लाच खायचं कसं समजतं या लोकांना. तर हे लाचखोर ज्यावेळेला पकडले जातात तर हे सिरीजमध्ये पकडले गेलेले. नाशिक जिल्हा जर राज्यात पहिला आलेला आहे, तर या सगळ्या अँटी करप्शनमध्ये ट्रॅप करून रेड हँड पकडलेल्या लोकांना बडतर्फी का होत नाही. आत्ता बंड गार्डनची जी केस झाली त्याच्यामध्ये एक उपनिरीक्षक आहे, एक ती रीलवाली महिला हवालदार आहे आणि अजून एक हवालदार आहे. त्या तिघांना बडतर्फ करण्यात आलं पुण्याला. बंड गार्डन पोलीस स्टेशनचे 3 जण आहे. ते एका प्राचार्याला 6 लाख रुपयाची 7 लाख रुपयाची लाच मागत होते. ते पॉस्कोचा गुन्हा खोटा दाखल करू म्हणून त्याच्यात बडतर्फी झाली त्या तिघांची. मग नाशिक जिल्ह्यातले जेवढे अँटी करप्शनमध्ये जेवढे ट्रॅप होतात तर त्यांची बडतर्फी सोडा, ते सस्पेंड किती दिवस राहतात? 3 महिने 6 महिने. त्याच्यानंतर त्यांना पूर्ण पगार चालू होतो. तर आता ही योगिता भोये आणि हा संजय वाघ या 2 जणांना, चांदवडच्या आमदारांना मी अपील करेन, या 2 जणांना बडतर्फ करून दाखवा. हे जर बडतर्फ झाले तर तुमच्या चांदवडमधले लाचलुचपतीमध्ये रेड हँड पकडले जाणाऱ्या माणसांची संख्या कमी होऊ शकते. आणि त्याच निमित्तानं नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी स्वतः पालक म्हणून मी तुम्हालाही सांगतो, एवढे जर अँटी करप्शनचे ट्रॅप होतात तर SP आणि CP या दोघांनी मिळून, जिल्हाधिकारी 3ऱ्यांनी मिळून तुम्ही का ठरवत नाही असं की अँटी करप्शनमध्ये जेवढे लोक ट्रॅप होतात त्याच्यातले बहुतांश लोक हे बडतर्फ होणं गरजेचं आहे. पण याची मोडस ऑपरेंडी सगळी ठरलेली आहे. ट्रॅपमधून बाहेर कसा काढायचा आणि पुन्हा त्याला आहे ना त्या जागेवर कसं पुनर्प्रस्थापित करायचं. किंबहुना काही तर नालायक लाचखोर एवढे सोकावलेले आहेत की ते वरती पैसे खायला घालून प्रमोशन सुद्धा पदरात पाडून घेत आहे. तर याच्यामध्ये काळं बेर आहे. तेव्हा भाऊ अँटी करप्शनचा लॉ आपल्या BJPच्याच प्रशासनात, शासनात 2018 साली विकलांग करून टाकला मोदींच्याच नेतृत्वात. तो प्रचंड कडक करणं गरजेचं आहे आणि बडतर्फी करणं गरजेचं आहे. जास्त भ्रष्टाचार झाला तर जन्मठेप करणं गरजेचं आहे. आणि त्याच्याही पुढचं खूप जनतेला त्याचा त्रास होत असेल आणि जनतेचा जर लाभ प्रभावित होत असेल तर फाशी सुद्धा दिली पाहिजे. तर या चांदवडवाल्यांना, या दोघांना पहिल्यांदा बडतर्फ करून दाखवा.